अबब, ऐकलत का तुम्ही? सातारा जिल्ह्यातील धरणांची जबाबदारी कोणावर? प्रश्न जरा वेगळा वाटतोय ना. आत्ता मी सध्या उभा आहे सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ या कार्यालयामध्ये. सातारा जिल्ह्यातील जी धरणं आहेत, या धरणांची देखभाल व दुरुस्ती व या धरणांचं बांधकाम या प्रकल्पाच्या म्हणजे प्रकल्प मंडळाच्या अंतर्गत होतं. आज एकंदरीत 100% पदं या विभागात भरणं अपेक्षित आहे, परंतु या विभागामध्ये एकूण पदापैकी फक्त 54%च पदं भरलेली आहेत. म्हणजे एकूण जर आपण आकडा बघितला तर 880 पदं भरणे इथं अपेक्षित आहेत, परंतु 482च पदं भरलेली आहेत. म्हणजे 54% पदे या ठिकाणी भरलेली आहेत आणि एकूण 880 पदं भरणं अपेक्षित असताना 398 पदं या ठिकाणी या विभागामध्ये रिक्त आहेत. मग जवळजवळ 45% पदे या ठिकाणी रिक्त आहेत. म्हणजे सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ या प्रकल्प मंडळाअंतर्गत जिहे काटापूर विभाग, ओरमुडी धरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, धोम कालवे विभाग क्रमांक 2, धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई, कनेर कालवे विभाग क्रमांक 2 हे असे विभाग होतात आणि याच्या माध्यमातून धरणांचे बांधकाम, देखभाल व दुरुस्ती असे सर्व काम या ठिकाणी पाहिले जाते. तर प्रश्न निर्माण असा होतो की शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न, कॅनॉलच्या माध्यमातून जे पाणी जातं शेतकऱ्यांना, जर या ठिकाणी कर्मचारी जर अपुरे असतील तर उद्या कॅनॉलची गळती झाली किंवा कॅनॉलची दुरुस्ती असेल किंवा धरणांचे बांधकाम असेल तर याची दुरुस्ती करणार कोण? जर 100% कर्मचारी या ठिकाणी असणे अपेक्षित असताना जर 50 ते 54%च कर्मचारी म्हणजे निम्मेच कर्मचारी असतील तर काम करताना या कर्मचाऱ्यांवर लोड येणार नाही का? अतिरिक्त कामाचा ताण येणार नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्य सरकार धरणांसारख्या अतिशय संवेदनशील विषयावर गंभीर का नाही? या सातारा जिल्ह्यातील ही पदे भरली का जात नाहीत? कारण एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, पिण्याचे पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत आणि ते त्वरित मार्गी लागणे गरजेचं आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर ही पदे भरली जात नसतील तर नेमकं राज्य सरकारने याबाबत नेमकं काय करणार? राज्य सरकार याबाबत कधी भूमिका घेणार? कारण हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि लवकरात लवकर राज्य सरकारने ही सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाअंतर्गत येणारी जे हे कार्यालय आहेत, 6 विभाग आहेत, तेथील सर्व पदे रिक्त पदे भरावीत अशी सातारा जिल्ह्यातील जनतेची आता मागणी अतिशय आक्रमकपणे आणि जोरदारपणे पुढे येत आहे. धन्यवाद.